नमस्कार. आज आपण जनरल सायन्स स्टँडर्ड 7 इयत्ता 7वीसाठी सामान्य विज्ञान या विषयातील पहिला टॉपिक पाहणार आहोत. द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. सजीवसृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण. सजीवसृष्टीचं अनुकूलन कसं आहे आणि वर्गीकरण कसं केलेलं आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. सजीवातील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे दिसून येते आपल्याला. सजीवांमध्ये जी विविधता दिसून येते ती कोणकोणत्या बाबी आहेत. सजीवांमध्ये देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स इज सीन ड्यू टू देअर डिफरंट शेप्स, साईज, कलर अँड डिफरंट स्ट्रक्चर ऑफ दी बॉडी. म्हणजे वनस्पतीची त्यांचा आकार, रंग आणि व त्यांची शरीररचना या गोष्टींवरून आपल्याला त्यांच्यामध्ये विविधता दिसून येते. अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ प्लांट is found on the earth. Some plants have colorful flowers. Some plants grow in water, whereas some are to be found in the desert, which have a scarcity of water. वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते. काही वनस्पती ह्या रंगीत असतात, तर काही वनस्पती ह्या पाण्यामध्ये आढळतात आणि काही वनस्पती ह्या पाण्याचं जिथं दुर्भिक्ष आहे, पाण्याची खूप जिथं टंचाई आहे, अशा ठिकाणी सुद्धा वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये सुद्धा वनस्पती आढळतात. आणि मग ह्या कशा आढळतात, त्यांचं अनुकूलन काय आहे, त्यांचं ॲडॅप्टेशन काय आहे याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन्स. काही वनस्पती आपल्याला नुसत्या बर्फाळ प्रदेशात आढळतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप, व्हेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज. काही वनस्पती अशा आहेत की त्या आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, तर त्या आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहाव्या लागतात. सम आर ह्यूज इन साईज. काही वनस्पती खूप मोठ्या आणि प्रचंड आहेत. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. काही वनस्पती ह्या एकपेशीय असतात, काही वनस्पती बहुपेशीय असतात, तर काही प्राण्यांमध्ये सुद्धा हीच विविधता आहे. काही प्राणी एकपेशीय तर काही बहुपेशीय असतात. काहींना पाठीचा कणा असतो, काहींना पाठीचा कणा नसतो, की ज्यांना आपण व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट वापरतो. मग आज आपण त्यांच्याविषयी माहिती बघूयात. सम आर युनिसेल्युलार, अदर मल्टीसेल्युलार. सम आर व्हर्टिब्रेट्स, व्हेअर आर अदर इनव्हर्टिब्रेट्स. काही एकपेशीय असतात तर काही बहुपेशीय, काही पृष्ठवंशीय तर काही अपृष्ठवंशीय. द वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या विविधतेने हे जग भरलेलं आहे. ॲक्वॅटिक ॲनिमल्स, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टॅलिन, एरियल एक्सेट्रा. काही प्राणी हे जलचर असतात, काही भूचर, काही उभयचर असतात, काही सरपटणारे असतात, तर काही नभचर. नभचर म्हणजे आकाशात उडणारे. ॲक्वॅटिक मीन्स जलचर, टेरेस्ट्रियल भूचर जमिनीवर राहणारे, ॲम्फिबियन उभयचर म्हणजे जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात. रेप्टॅलिन म्हणजे सरपटणारे. एरियल म्हणजे आकाशात उडणारे. These observations give rise to the question, how did this great diversity come into being? मग हेच आपल्याला ही विविधता कशा प्रकारे दिसून येते. आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये अशा प्रकारची विविधता कशामुळे दिसून येते. आर दी प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ दी सेम टाईप. कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन दी टू. काश्मीर व राजस्थानमध्ये आढळणारे प्राणी आणि वनस्पती ह्या एकाच प्रकारचे असतात का. यांच्यामधील काही फरक आपल्याला सांगता येतील का. नक्कीच सांगू शकू आपण फरक. काश्मीर हा बर्फाळ प्रदेश आहे आणि राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे. काश्मीर स्नोई रिजनमध्ये येतो आणि राजस्थान हा डेझर्ट रिजनमध्ये येतो. काश्मीरमध्ये बर्फ असतो आणि सतत थंडी असते. राजस्थानमध्ये वाळवंटात
ऊन जास्त असतं आणि वाळू जास्त, पाण्याचं प्रमाण कमी असतं. काश्मीर अँड राजस्थान आर जिओग्राफिकली डिफरंट regions. The climatic conditions are different in those places. Therefore, plants and animals are also different in Rajasthan and Kashmir. Animals in Kashmir are with thick fur. Their body is changed to suit the cold climate. Rajasthan being the desert, animals like camel are seen in there. According to local conditions, the plants and animals show different characteristics. म्हणजे आता आपण पाहिलं की काश्मीर आणि मध्ये जसं तिथं हवामान आहे त्या हवामानाला अनुसरून तिथल्या प्राण्यांची आणि वनस्पतींची रचना असते आणि त्यालाच आपण आता म्हणणार आहोत ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन. तिथं ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसरामध्ये जसं वातावरण आहे त्या वातावरणाशी जुळवून घेणे म्हणजेच अनुकूलन होय. आपल्या शरीरामध्ये ते योग्य ते बदल घडून येतात. त्यालाच आपण म्हणतो ॲडॅप्टेशन. ग्रॅज्युअल चेंजेस occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust their surroundings. Such changes are called adaptations. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणामध्ये राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीरावयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप जे बदल घडून येतात त्या बदलांनाच अनुकूलन असे म्हणतात. दे टेक प्लेस ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. आणि हे अनुकूलन घडून येण्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागतो. इथं आपल्याला एक प्रश्न तयार करता येतो, व्हॉट इज ॲडॅप्टेशन. आणि आपल्या धड्याचं नावच आहे ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. ती डेफिनेशन तुम्ही नोट्स म्हणून वहीत लिहून काढा आणि पाठ करून ठेवा. आणि पाठ करायच्या ऐवजी लिखाण करा. 2-3 वेळेस लिहून काढली की डेफिनेशन आपोआप पाठ होते. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. वनस्पतीमधील अनुकूलन काय आहे. एक इथं तक्ता दिलेला आहे आपल्याला आणि त्या तक्त्यामध्ये आपण माहिती भरूयात. वनस्पतीचं नाव दिलेलं आहे, त्यांचं ठिकाण दिलेलं आहे, मुळाचे प्रकार आहेत, पानं कशी असतात त्यांच्या मधली आणि त्यांचे खोडं कोणत्या प्रकारचे असतात. एक उदाहरण दिलेलं आहे आणि आपण नंतर बाकीचं स्वतःच लिहायचं आहे. लोटस, त्याचं हॅबिटॅट काय आहे. हॅबिटॅट म्हणजे ते कुठे आढळतं. ॲक्वॅटिक प्लांट आहे. टाईप ऑफ रूटचा टाईप फायब्रस आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज, पानांचे गुणधर्म काय आहेत. लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर, कमळाची पानं ही मोठी आणि गोल असतात की ज्याच्यावरती मेणाचा थर लावल्यासारखा चिकट थर असतो. आणि त्यांचे स्टेमचे कॅरेक्टरिस्टिक आहेत हॉलो अँड फ्लेक्झिबल. कमळाचं खोड हे पोकळ आणि लवचिक असतं. त्याचप्रमाणे आता पुढची माहिती बघूया. कॅक्टस म्हणजे निवडुंग. मग कॅक्टस हे त्याचं हॅबिटॅट आहे डेझर्ट. डीपली पिनट्रेटिंग म्हणजे त्यांची खोडं खूप खोलवर जमिनीमध्ये रुतलेली असतात. कॅनॉट सी लिव्ज, पानं दिसत नाही. पानांचं रूपांतर हे काट्यांमध्ये झालेलं असतं त्याच्यामुळे पानं आपल्याला दिसत नसतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम खोड आहेत. थिक फ्लेशी ग्रीन स्टेम. बनियन मीन्स वड. त्याचे हॅबिटॅट आहे लँड. त्याचे रूट आहेत. 2 प्रकारचे रूट असतात. एक जमिनीमध्ये रुतलेले असतात आणि एक जमिनीच्या वरती आलेले असतात. त्याला म्हणायचं समार इन सॉईल अँड समार एरियल. लिव्ज त्याचे बिग अँड ग्रीन असतात. आणि स्टेम आहे ते त्याचं हार्ड आणि टॉल असतं. मग आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे जलीय वनस्पतीमधील अनुकूलन काय आहे ते बघणार आहोत. जलीय वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती ह्या पाण्यामध्ये आढळतात त्यांना आपण
जलीय वनस्पती म्हणतो. मग त्यांच्या खोडांची, मुळाची, पानांची रचना त्या पाण्याला अनुसरूनच असते की ज्यानुसार ते पाण्यामध्ये व्यवस्थित राहू शकतील. आता आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक बघूयात, काही गुणधर्म बघूयात. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द soil at the bottom of the water bodies. Some aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. काही जलीय वनस्पती ह्या पाण्यामध्ये, पाण्याच्या तळाशी अगदी खूप खोलवर रुतलेल्या असतात. Their stem are submerged while leaves and flowers float on the सरफेस. त्यांची खोडं ही अर्धवट बुडालेली असतात. काही वेळेस पानं आणि फुलं ही पाण्यावरती तरंगतात, पृष्ठभागावरती तरंगतात. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. काही वनस्पती ह्या पूर्णपणे पाण्यावरती तरंगत असतात. त्यांची मुळं पाण्यामध्ये असतात आणि फांद्या, फुलं ही पाण्याच्या वरती असतात. देअर रूट्स आर नॉट एनक्रोच्ड इन द सॉईल. त्यांची मुळं ही मातीमध्ये रुतलेली नसतात, तर ती पाण्यामध्येच तरंगत असतात. द सरफेस ऑफ लीव्स अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेअर. आपण मगाशीच कॅरेक्टरिस्टिकमध्ये पाहिलेले लीव्हचे कॅरेक्टरिस्टिक आहेत की ते ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये जे लीव्ज असतात त्यांचे लीव्ज हे वॅक्सी लेअरनी कव्हर केलेले असतात. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. पानं ही पातळ आणि दोरीसारखी लांब असतात, रिबनसारखी. दी शेप्स हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. आणि पानांच्या ह्या आकारामुळं कितीही पाण्याचा जोराचा वेग असला तरी पानं पाण्यामध्ये जोर धरून राहतात. एअर स्पेसेस इन द स्टेम अँड पिट्युल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. त्यांची जी खोड असतात ती खोडं पातळ आणि पोकळ असतात. त्या पोकळ खोडामुळं काय होतं तर त्यांना पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगता येतं. त्याच्यामुळं ती पानं आणि खोडं पाण्यामध्ये तरंगू शकतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून जाऊ शकत नाहीत. आत्ताच आपण ॲक्वॅटिक प्लांट्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. परत एकदा मी ॲक्वॅटिक प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगते. Aquatic plants are firmly rooted in the soil and submerged stem. Some plants entirely float with floating root while some submerged in the water. Stems and petioles are soft, flexible. Leaves and flowers float on the water. Some plants have thin ribbon shaped slender leaves. This is an aquatic adaptation of the plants. Leaves and stem coated with waxy layer and air spaces inside the stem and leaves adapted for the floating. इथली शब्द आहेत, वाक्य आहेत, जसेच्या तसे मी सांगितलेले आहेत. फक्त खालीवरी वाक्य झालेली आहेत आणि तुम्ही ह्याच्याच नोट्स काढून ठेवायच्या आहेत. क्रमांक द्यायचे आहेत प्रत्येक नोट्सला. इथं काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. यूज युअर ब्रेन पॉवर. पहिला प्रश्न विचारलेला आहे, व्हाय डज वॉटर टिकल ऑफ लोटस लीव्स. पहिला प्रश्न आहे, कमळाच्या पानाच्या पृष्ठभागावरून पाणी का ओघळून जातं. आपण आत्ताच वरती पाहिलेलं आहे की कमळाची पानं ही वॅक्सी लेअरने कोट केलेली असतात. त्याच्यावरती थिन
लेअर असतो, त्यामुळं त्या पानांवरती पाणी साठून राहू शकत नाही. म्हणजेच लोटस इज अ ॲक्वॅटिक प्लांट and leaves have coating with waxy layer. Due to waxy layer, they do not absorb the water but gets trickled down. Why don't? दूसरा प्रश्न आहे, why don't the leaves of these plants root in the water? या वनस्पतींची पाने पाण्यामुळे का सोडून जात नाहीत? कोणत्या वनस्पती? ॲक्वॅटिक वनस्पती. The leaves of aquatic plants have waxy coating on them. पानांभोवती वॅक्सी कोट असतो. There are no stomata on the leaves and thus water cannot enter the leaves. पर्णरंध्र नसतात, त्याच्यामुळे ते त्याच्या आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही. Therefore the leaves do not rot in the water. पानं ही सडत नाहीत पाण्यामध्ये. Why are their roots short and fibrous? ॲक्वॅटिक प्लांटची रूट शॉर्ट अँड फायब्रस का असतात? लहान आणि तंतुमय. जर त्यांची मुळं मोठी आणि खोलवर जमिनीत रुतणारी असती तर पाण्याचा जेवढा जास्त प्रवाह येईल तेवढ्या प्रवाहाबरोबर ती जोरात वाहून गेली असते. आणि तंतुमय मुळं असल्यामुळं ती पाण्यामध्ये स्वतः जोर धरून राहू शकतात. The main function of the root is to hold the plant firmly and absorb water and minerals for the plant. रूटचं फंक्शन काय आहे? तर वनस्पतीला पक्क घट्ट धरून ठेवायचं पाण्यामध्ये आणि पाणी आणि क्षार शोषून घ्यायचे. The main function of the root is to hold firmly and to absorb water and minerals for the plant. Both these functions are not needed for the plant like roots which float on the water. Therefore their roots are short and fibrous. आता आपण ॲक्वॅटिक प्लांटबद्दल माहिती पाहिलेली आहे. तुम्ही हे यूज युअर ब्रेन पॉवर, लेट्स रिकॉल आणि ह्या शॉर्ट नोट्स वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला होमवर्क पण दिला जाणार आहे, तो होमवर्क पण लिहून घ्यायचा आहे. तर आता आपण ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट, ॲक्वॅटिक प्लांट नंतर डेझर्ट प्लांट ॲडॅप्टेशन. डेझर्ट प्लांटमध्ये काय काय ॲडॅप्टेशन आहे ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला एक प्रयोग करायला सांगितलेला आहे. ट्राय धिस. टेक 2 potted plants, one a cactus and other a leafy plant. 2 वनस्पती घ्यायच्या आहेत कुंड्यामध्ये, की एकामध्ये निवडुंग आणि दुसऱ्यामध्ये पानं असलेली, भरपूर पानं असलेली एक वनस्पती घ्यायची आहे. टाय प्लास्टिक बॅग्स loosely around the leaves and these plants and keep them in the sunlight from early in the morning. In the afternoon bring those pots into the classroom and observe them. Has the same quantity of water collected in both bags? दोन्ही वनस्पतींभोवती ज्या आपण बॅग बांधलेल्या होत्या, कॅरी बॅग होत्या बांधलेल्या, त्या बॅगमध्ये सारख्याच प्रमाणात पाणी आलं असेल का? तर आपण अंदाजाने उत्तर सांगू शकतो की नाही म्हणून. पण याचं कारण काय आहे? तर एक निवडुंगाची वनस्पती घेतलेली होती आणि दुसरी होती साधी पानं असलेली वनस्पती. वाळवंटी भागात पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यांची पानं अगदी सुईसारखी बारीक बारीक असतात की त्यांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असतं. त्यांच्या ह्या शरीर रचनेमुळे ते अगदी थोड्या प्रमाणात पाणी बाहेर सोडतात आणि जी लिफी वनस्पती होती त्यामध्ये भरपूर त्या पिशवीच्या आतमधून आपल्याला पाणी आलेलं
दिसतं. म्हणजे हेच आहे की ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. म्हणजेच वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचं काय अनुकूलन आहे, त्यांच्या मुळांची, खोडांची कशी रचना आहे, पानांची कशी रचना आहे, ते आपण इथं माहिती पाहणार आहोत. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस or their leaves are like small needles or have been modified into thorns. वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती अगदी सुईसारखी बारीक असतात की ज्यांच्या पानांचं रूपांतर हे काट्यामध्ये झालेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॉपरेशन. आणि त्याचा परिणाम म्हणून त्या वनस्पती अगदी थोड्याफार प्रमाणात पाणी हे वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकतात. दिस स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड इज देअरफॉर फ्लेशी. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवतं, त्याच्यामुळं ते मांसल बनलेलं असतं, फ्लेशी. द स्टेम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्ज. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया, की ज्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती ह्या अन्न निर्मितीचं कार्य करतात. आणि ह्या फोटोसिंथेसिसमध्ये पानं ही सूर्यप्रकाश शोषून घेऊन स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि वनस्पतींना पुरवतात. पण डेझर्ट प्लांटमध्ये वनस्पतींना पानं नसतात, त्या पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं आणि ही खोडं, दे स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्ज. पानांच्या अनुपस्थितीमध्ये खोडं ही अन्न तयार करायचं काम करतात. देअर रूट्स पिनट्रेट डीप इन द सॉईल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. या वनस्पतींची मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर रुतलेली असतात आणि काही मुळं पाण्याच्या शोधामध्ये जमिनीमध्ये इतरत्र पसरतात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्सेस ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट्स टू. या वनस्पतीच्या खोडावर देखील मेणासारख्या पदार्थांचा जाड थर असतो, मेनचट पदार्थांचा जाडसर थर असतो. आपण आत्ताच डेझर्ट प्लांटमधलं ॲडॅप्टेशन पाहिलेलं आहे की जिथं पानं नसतात, पानांच्या अनुपस्थितीमध्ये खोडं अन्न तयार करायचं काम करतात आणि वनस्पतीची मुळं ही जमिनीमध्ये खूप खोलवर रुतलेली असतात आणि ती काही मुळं ही पाण्याच्या शोधार्थ इतरत्र पसरलेली असतात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्सेस ऑन दी स्टेम्स ऑफ दीज प्लांट्स. आणि ह्या खोडांभोवती मेनचट असा पदार्थांचा थर असतो. आज आपण लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकमधील ॲडॅप्टेशनमध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स अँड डेझर्ट प्लांट्समधील ॲडॅप्टेशन पाहिलेलं आहे. याच्यानंतर पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ॲडॅप्टेशन इन स्नोई रिजन्स, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट प्लांट्स. तोपर्यंत आत्ता जे आपण शिकलेलो आहोत त्या शिकलेल्या भागावरती जे प्रश्न आलेले आहेत, जे स्वाध्याय दिलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, ट्राय धिस, हे यासारखे प्रश्न तुम्ही वहीत लिहून काढायचे आहेत आणि शक्यतो लिहून काढल्यानंतर पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचा. पुढच्या तासाला आपण पुढचे ॲडॅप्टेशन्स पाहूयात. तोपर्यंत तुम्ही हा शिकवलेला भाग 2-3 वेळेस वाचन करा. सतत वाचन केल्यामुळं तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. धन्यवाद.